स्वागत आहे तुमचं आपल्या एनआर क्लासेसच्या प्रेझेंटेशन सेशनमध्ये. तर माझं नाव आयुष कापसे. तर मी आज इंट्रोडक्शन टू पायथन म्हणजे पायथन काय नेमकं तर हे सांगणार आहे. तर व्हॉट इज पायथन? पायथन इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज दॅट लेट्स अस वर्क मोर क्विकली अँड एफिशियंटली. म्हणजे पायथन ही अशी लँग्वेज आहे जी आपल्याला खूप इझी वेनी म्हणजे इझी पडते आपल्याला शिकायला किंवा काही वर्क करायला. तर हिस्ट्री ऑफ पायथन. तर हिस्ट्री पायथन हे नाव कसं पडलं किंवा कोणी इन्व्हेंट केली पायथन, कुठे झालं? तर पायथन हे इन्व्हेंट केलंय गोइडो वॅन रोसेम यांनी नेदरलँडच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅथमॅटिक्स अँड कॉम्प्युटर सायन्स या लॅबमध्ये काय म्हणतात इन्व्हेंट केली. 1998 मध्ये त्यांनी इन्व्हेंट करायला सुरुवात केली. काय माहिती त्याच्या डोक्यात काय आलं की त्यांनी इन्व्हेंट करायला घेतली. म्हणजे त्याला क्रिसमसच्या सुट्ट्या होत्या म्हणून त्यांनी इन्व्हेंट करायला घेतली आणि त्यांनी इन्व्हेंट केली ती. पायथन हे नाव अशा पद्धतीने पडलं. म्हणजे पायथन हे सापाचं नाव म्हणतात, खरं स्नेक्सचं नाव आहे हे. पण हे आपले रोशन भाऊ आहेत ते एका सर्कस बघायला गेले. तर ज्या सर्कसचं नाव आहे मॉन्टीस पायथन सर्कस. तर त्या सर्कसच्या नावाने ते नाव पडलं, त्यांनी पाडलं. माहित नाही त्यांनी एवढे इंटेलिजंट लावलं आणि असं का केलं. वाय टू लर्न पायथन? पायथन का शिकायची आणि आपल्याला म्हणजे काय बेनिफिट काय पायथन शिकवल्यानंतर? पायथन इज अन ओपन टू ऑल प्रोग्रामिंग लँग्वेज. म्हणजे सगळ्यांना ओपन होते, म्हणजे नाही का सगळ्यांसाठी इझी वे होतं की शिकण्यासाठी. वी कॅन चेंज अँड अपडेट द कोड इझिली. म्हणजे बाकीचे जर तुम्ही काय म्हणतात प्रोग्रामिंग लँग्वेज बघितलं तर त्याच्यात आपल्याला चेंजेस करायला भरपूर प्रॉब्लेम येतो. तर ही इझी वे सगळ्यात कोडिंग लँग्वेज आहे जी की आपल्याला शिकायला सोपी जाते. तर स्कोप्स इन पायथन. पायथन हॅज यूज स्कोप इन प्रेझेंट अँड फ्युचर बिकॉज इट इज यूज इन ऑलमोस्ट एव्हरी फील्ड. म्हणजे पायथन ही अशी लँग्वेज जी प्रत्येक फील्डमध्ये यूज होते, कारण ती इझी वे शिकण्यासाठी. तर वेब डेव्हलपमेंट मध्ये यूज होतं, डेटा सायन्स अँड बिग डेटा मध्ये होतं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग मध्ये होतं, गेम डेव्हलपमेंट मध्ये होतं, भरपूर अशा गोष्टींमध्ये. म्हणजे प्रत्येकासाठी वेगळे वेगळे एक काय म्हणतात फ्रेमवर्क असतात, जे की म्हणजे तुम्हाला आता वेब डेव्हलपमेंट शिकायची त्यासाठी वेगळी फ्रेमवर्क आहे, गेम डेव्हलपमेंट शिकायची त्यासाठी वेगळी फ्रेमवर्क आहे. थोडक्यात तुम्हाला जर गेम डेव्हलपमेंट शिकायचं तर पाय गेम नावाचं तुम्हाला फ्रेमवर्क शिकायला लागेल, ज्यासाठी 6 महिने मॅक्स टू मॅक्स लागतात, कारण फ्रेमवर्क शिकायला वेळ लागतो. वेन इज पायथन रिलीज? पायथन कधी रिलीज झालं? तर रोशन भाऊंनी तर आपल्याला सांगितलं की 1998 मध्ये त्यांनी पायथन लँग्वेज बनवायला सुरुवात केली. तर पायथन लँग्वेज रिलीज खरी 1991 मध्ये केली त्यांनी, आणि त्याचं फर्स्ट व्हर्जन आलं ते जानेवारी 1994 मध्ये. द मोस्ट यूज व्हर्जन ऑफ पायथन इज 3.0 व्हर्जन विच इज रिलीज्ड इन डिसेंबर 2008. म्हणजे आता जे काही आपण व्हर्जन यूज करतो हे पायथॉनचं थर्ड व्हर्जन यूज करतो. म्हणजे आता इंस्टाग्राम वगैरे जे यूज करते ते 3.8 3.9 असं व्हर्जन यूज करते. तर थँक्यू. काय क्वेश्चन्स असतील तर विचारा, नका विचारू. आहेत का? विचारा. पायथन ओपन आहे म्हणजे काय? ओपन आहे म्हणजे इझी टू यूज आहे ना. म्हणजे सगळ्यांसाठी अपडेट करायला सोपं जातं सगळ्यांना. सर म्हणजे आता त्यांनी आपल्यासाठी एवढी इझी लँग्वेज बनवली म्हटल्यानंतर म्हणजे